अभिनेत्री तमन्ना भाटियाला महाराष्ट्र सायबर सेलनं 29 एप्रिलला चौकशीसाठी हजर राहण्याचं समन्स बजावलेलं आहे। 2023ची IPL स्पर्धा फेअर प्ले ॲपवरती प्रसारित केल्याप्रकरणी हे समन्स बजावलं गेलं आहे। यामुळे आपलं 100 कोटींचं नुकसान झालं असा दावा वायकॉम 18 या कंपनीनं केलाय। याबद्दल संजय दत्तला सुद्धा समन्स बजावलं गेलं होतं, पण संजय दत्त चौकशीसाठी हजर झाला नाही। वकिलामार्फत त्यांना आपला जबाब नोंदवल्याचं कळतंय। सूरज ओझा आपल्याला माहिती देतील। सूरज, हे काय प्रकरण आहे? नक्की ज्ञानदा, वायकॉमने एक तक्रार केली होती महाराष्ट्र सायबरकडे, ज्याच्यात असं सांगण्यात आलं होतं की IPL 2023चा प्रसारण अवैध पद्धतीने फेअर प्लेने त्यांच्या प्लॅटफॉर्मवर केला होता आणि ज्यामुळे यांचं 100 कोटींचा नुकसान झाला होता। या फेअर प्लेचा प्रमोशन त्यावेळी बऱ्याच सेलिब्रिटीने केलं होतं। त्यात बादशाह होते, संजय दत्त होता, तमन्ना भाटिया आणि त्याच प्रकारे जॅकलिन फर्नांडिस हिचं हे देखील नाव होता। या प्रकरणी महाराष्ट्र सायबरने बादशाहचं स्टेटमेंट रेकॉर्ड केलेलं आहे। आता तमन्ना भाटिया हिला समन्स बजावण्यात आलेला आहे आणि 29ला तिला जे तपास अधिकारी आहे त्याच्या समोर हजर राहण्यासाठी सांगण्यात आलेलं आहे। याच आठवड्यात मंगळवारी संजय दत्तला समन्स होते, मात्र संजय दत्तने सांगितलं त्यांचे सुनियोजित कार्यक्रम आहे म्हणून ते येऊ शकत नाही। त्यांनी सायबर पोलिसांची वेळ मागितलेली आहे। तर या प्रकरणी बऱ्याच महत्त्वाचे खुलासे होण्याची शक्यता आहे। जी, धन्यवाद सूरज या माहितीबद्दल। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।